संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज असलेल्या शिरीष महाराज यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकारानंतर तीर्थक्षेत्र देहू गावामध्ये एकच खळबळ माजलेली आहे। शिरीष महाराज हे केवळ 30 वर्षांचे होते। त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याचं कारण सुद्धा समोर आलेलं आहे। शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आता समोर आलेली आहे। कर्जाचा डोंगर असल्यानं ही आत्महत्या त्यांनी केली असावी असं चिठ्ठ्यांमधनं आता समोर येताना दिसतंय। सकाळी त्याच्या रुटीन किंवा त्याच्या दिनचर्या क्रमाप्रमाणे तो उठला नाही म्हणून आम्ही दार वाजवलं, फुटवलं, तो उठला नाही। दार उघडल्यानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये तो आम्हाला आढळून आला। त्यामुळे ही घटना पूर्णतः आकस्मिक आहे। त्यानंतर आता पुढील तपास पोलीस यंत्रणा करतील, त्यानंतर जे काय असेल ते निष्पन्न होईल। परंतु कोणी या घटनेचा विपर्यास करू नये। घडलेली घटना ही आकस्मिकच आहे। सर्वांना विनंती आहे की आमच्या या दुःखामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं व आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना आदर द्यावा एवढीच विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।